आचेगाव येथे जय हिंद साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक, ग्रामस्थांनी केली प्रशासनाला विनंती। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे जय हिंद साखर कारखाना शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय। कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे दक्षिण तालुक्यातील इंगळगी, आचेगाव यांसह इतर गावाचे जगणेच मुश्किल झाले। या कारखान्याच्या दूषित पाण्याचा परिणाम नागरिक आणि जनावरांवरच नाही तर तब्बल येथील शेतीवर झाला आहे। जय हिंद साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याची देखील पंचायत झाली आहे। याच कारण गावालगतच असलेल्या जय हिंद कारखान्याचे केमिकल मिश्रित सांडपाणी गावालगत नाल्यात सोडल्याने ते सांडपाणी थेट गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीजवळ येऊन साचलं आहे। हेच पाणी विहिरीत पाझरल्याने संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत केमिकल मिश्रित पाणी येत आहे। तसेच हे पाणी पिल्याने जुलाब, मळमळ आणि पाणी आंघोळीसाठी वापरली तर अंगाला खाज व इतर त्रास होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। या दूषित पाण्यामुळे येथील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चर्मरोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असून केमिकल मिश्रित पाणी पिल्याने जनावरे देखील दगावत आहेत। या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचं शेती उत्पन्न देखील कमी झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे। येथील बोरला केमिकल मिश्रित पाणी येत असल्याने त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी करता येत नाही। पिण्याच्या पाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे। याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती येथील पीडित शेतकरी सोमलिंग कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। जय हिंद साखर कारखान्याच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असून साखर कारखाना आणि जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा येथील पीडित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। यावेळी इंगळीचे सरपंच वळसंगे, उपसरपंच गुरव, माजी सरपंच अकबर शेख, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, सोमलिंग कांबळे, अमर माने, प्रधान गुरव, विद्याधर वळसंगे, विजय घाडगे, कय्यूम शेख, महेश कोटे, निजाम शेख, बंदे अली बंदगी, नजीर शेख, तमन्ना घोडके, नूर अहमद बागवान, मुबीन बागवान, प्रदीप घोडके, शिवराय बैटपल्ली, रेवनय्या स्वामी, आमसिद्ध गाडेकर आदी उपस्थित होते।